शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. राज्यातील खाजगी अनुदानित, विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण संस्था यांच्यासाठी आजचा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक वेळा मान्यता, बदली, शालार्थ ID, वेतन, निवृत्तीवेतन अतिरिक्त ठरविणे, पद रद्द होणे किंवा अपीलीय प्राधिकरणाचा निर्णयही आपल्या बाजूने न आल्यास पुढे काय करायचे असा मोठा प्रश्न निर्माण होत असतो. आता या प्रश्नावर राज्य शासनाने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. 31 जुलै 2026च्या या शासन निर्णयाद्वारे राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती ही स्थापन करण्यात आली आहे. ही समिती नेमकी कोणत्या तक्रारी ऐकणार, कोणाला अपील करता येणार, अपील करण्यासाठी किती दिवसांची मुदत आहे, समितीचा निर्णय अंतिम असेल का आणि या निर्णयामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण संस्थांना नेमका काय फायदा होणार, या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शासन निर्णयाच्या आधारे जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशी नम्र विनंती मी आपल्याला या निमित्ताने करतो आहे. सोबतच हा संपूर्ण शासन निर्णय जाणून घेतल्यानंतर आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. आता आपण हा शासन निर्णय थोडक्यामध्ये जाणून घेऊया. शालेय शिक्षण विभागाचा 31 जुलै 2026चा हा शासन निर्णय आहे. सुरुवातीला 3 महत्त्वाचे संदर्भ आहेत आणि त्यानंतर आहे ती तेवढीच महत्त्वाची प्रस्तावना. आपण या ठिकाणी शासन निर्णय आता जाणून घेऊया. शासन निर्णय दिनांक 27/3/2024 व दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या अपीलीय प्राधिकरण यांच्या निर्णयाच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीची रचना ही पुढील प्रमाणे असणार आहे. या समितीचे अध्यक्ष असतील माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, तर सदस्य असतील उपसचिव, त्यासोबतच सदस्य सचिव असतील, सर्व संबंधित अवर सचिव आणि कक्षाधिकारी. ही संपूर्ण समितीची रचना आपल्याला या ठिकाणी जाणून घेता येईल. अनुक्रमांक 2 व 6 मध्ये नमूद उपसचिव व सर्व संबंधित अवर सचिव, कक्षाधिकारी हे प्रकरण प्रत्वे त्यांच्याशी संबंधित असलेल्या विषयासंबंधीचे काम पाहतील. आता आपण जाणून घेऊया समितीसमोर येणाऱ्या अपिलांचे विषय कोणते असतील. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता नाकारलेली प्रकरणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नाकारलेल्या बदल्यांची प्रकरणे, अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकारलेली प्रकरणे, कर्मचाऱ्यांची पात्रता विषयक नियुक्ती विवाद, शालार्थ ID नाकारलेली प्रकरणे, उच्च माध्यमिक शिक्षकांची अर्धवेळ पदे पूर्णवेळ करण्यासंबंधी नाकारण्यात आलेली प्रकरणे, अर्धवेळ ग्रंथपाल ते पूर्णवेळ ग्रंथपाल उन्नयन करताना नाकारलेली प्रकरणे, लेखापाल शिक्षण द्वारे वेतन पडताळणी, वेतनवाढ व वेतन श्रेणीसाठी नकार दिला असेल अशी प्रकरणे, कार्यभार संबंधित वाद किंवा तक्रार, निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनाच्या लाभासंबंधी तक्रार किंवा विवाद, पदे रद्द केल्याबाबतचा विवाद, पद रद्द केल्यामुळे पद कमी झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन, पद रद्द केल्यामुळे पद कमी झाल्याने कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवताना नियमाचे उल्लंघनाबाबतच्या तक्रारी, शिक्षण उपसंचालक यांच्या अधिकार क्षेत्रातील सेवाखंड क्षमापण नाकारणाऱ्या आदेशाविरुद्धच्या तक्रारी. 15वा मुद्दा आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1977 मधील कलम 9 अंतर्गत ज्या बाबी समाविष्ट होऊ शकत नाही असे क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्धची प्रकरणे. आणि 16वा मुद्दा आहे की माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्धची प्रकरणे.
असे अत्यंत महत्त्वाचे असे हे 16 प्रकारचे मुद्दे आहेत की जे या समितीसमोर येणाऱ्या अपिलाचे विषय आहेत. हे विषय आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. अपील सादर करण्याची प्रक्रिया. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1977 व नियमावली 1981 लागू असणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण संस्था या समितीकडे अपील दाखल करू शकतात. या ठिकाणी कोण अपील करू शकतो? तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह शिक्षण संस्था असेही म्हटलेले आहे. दुसरा मुद्दा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांची अपील त्यांच्या संबंधित शाळा व्यवस्थापनास व शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2024 व दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या अपीलीय समितीस पूर्वसूचना देऊन स्वतः राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे लेखी स्वरूपात अपील दाखल करू शकतात. हा दुसरा जो मुद्दा आहे तो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा तिसरा मुद्दा, शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2024 व दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या अपीलीय प्राधिकरणाचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर पीडित पक्ष किंवा प्रतिवादी निर्णय प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत कार्यदिन राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे लेखी अपील सादर करू शकतात. जर एखाद्या प्रकरणात पीडित पक्ष किंवा प्रतिवादी अपरिहार्य कारणास्तव 30 दिवसाच्या आत अपील दाखल करू शकला नाही व त्यानंतर त्याने विहित कारणासह विलंब क्षमापित करून अपील दाखल करून घेण्याबाबत विनंती केल्यास आणि राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीस विलंबाचे समुचित कारण असल्याची खात्री झाल्यानंतर समिती विलंब क्षमापित करून जास्तीत जास्त 6 महिनेपर्यंत अपील दाखल करून त्यावर निर्णय घेऊ शकतात. आता या ठिकाणी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील दाखल करण्यासाठी 30 दिवस हे कार्यदिनाच्या अनुषंगाने ठरलेले आहे. परंतु काही कारणास्तव जर विलंब झाला तर 6 महिन्यापर्यंत अपील दाखल करून त्यावर निर्णय घेऊ शकतात. परंतु हा जो विलंबाचा कालावधी आहे तो क्षमापित होणं महत्त्वाचं आहे. या सर्व अनुषंगाने तिसरा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आता मुद्दा क्रमांक 4, राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपीलामध्ये अपील करण्याचे कारण स्पष्टपणे नमूद करून अपीलाच्या समर्थनार्थ आवश्यक तो अतिरिक्त पुरावा किंवा माहिती प्रदान केली पाहिजे. समिती यांनी दोन्ही पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत कायद्यानुसार तक्रारीची सुनावणी घेऊन त्यावर कारणमीमांसेसह निकाल देईल. असा निकाल देताना शासन धोरण, संबंधित अधिनियम, अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रक, आदेश विषयांशी संबंधित न्यायनिर्णय हे विचारात घेण्यात यावेत. समितीचा निर्णय अंतिम असेल व सर्व पक्षकारांना बंधनकारक असेल. आता चौथा मुद्दा तो म्हणजे निर्णयाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात. समिती संस्थेने निर्देशित केलेल्या कोणत्याही उपचारात्मक कृती किंवा उपायांची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही त्वरित आणि प्रभावीपणे पार पाडण्याची जबाबदारी आयुक्त शिक्षण यांची राहील. शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2024 व दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या समिती अपीलीय प्राधिकारी यांच्या निर्णयाची अंमलबजावणी संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी विहित मुदतीत न केल्यास त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदली नियम आणि शासकीय कर्तव्य बजावण्यास विलंब प्रतिबंध अधिनियम 2005 विशेषतः त्यातील कलम 10च्या तरतुदीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या कृती निष्क्रियतेची तपासणी करेल आणि विहित कार्यपद्धतीचे पालन करून आवश्यक कारवाईची शिफारस करेल. शाळा व्यवस्थापनाकडून सदरहू निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब अथवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास शाळा व्यवस्थापनावर देखील प्रचलित नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक क्रमांक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यासह शिक्षण संस्थांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे.
या शासन निर्णयाला अनुसरून एक शिक्षक म्हणून किंवा एक कर्मचारी म्हणून किंवा एक शिक्षण संस्था म्हणून आपल्याला नेमकं काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. हा संपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.